नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण वर्ग 12चं वेक्टर नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे। त्यामधलं आज आपण स्टार्ट करणार आहे एक्सरसाइज 5.4। तो एक्सरसाइज 5.4 समजून घ्यायच्या आधी एक काही फॉर्म्युला आपल्याकडे सपोज आपल्याला वेक्टर ए दिलेला आहे a1i + a2j + a3k आणि वेक्टर बी दिलेला आहे आपल्याकडे b1i + b2j + b3k। जर आपल्याला वेक्टर ए क्रॉस बी काढायचा असेल तर डिटर्मिनंट लिहायचा वरती लिहायचा i j k। पहिले जो वेक्टर ए आहे त्याचे कोएफिशिएंट a1 a2 a3 हे लिहिले ना, नंतर वेक्टर बी चे कोएफिशिएंट b1 b2 b3 डिटर्मिनंट सॉल्व करायचा। बघू आपण आता सेम प्रॉब्लेम आहे। वेक्टर ए दिलेला आहे आपल्याला लिहून घेतो मी वेक्टर ए = 2i + 3j मायनस इथे काय असणार म्हणजे किती आपल्याकडे 1j। वेक्टर बी = चेक करा काय आपल्याकडे काय असला म्हणजे 1i - 4j + 2k। आपल्याला काय फाइंड करणार आहे वेक्टर a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वेक्टर a - b आता काय करणार आपल्याला क्रॉस प्रोडक्ट जर आपल्याला काढायची तर पहिले वेक्टर a + b माहिती पाहिजे आणि वेक्टर a - b माहिती पाहिजे। तो काढून घेऊ आपण आधी। वेक्टर a + b वेक्टर a + वेक्टर b। वेक्टर a आहे आपल्याकडे 2i + 3j - 1k + वेक्टर b। वेक्टर b आहे आपल्याकडे 1i - 4j + 2k। इथं पहा इथं पण i आहे इथं पण i आहे तर i घेतला मी कॉमन i सोबत इथं आहे आपल्याकडे 2 प्लस i सोबत इथे किती आपल्याकडे 1 प्लस j घेतला मी कॉमन j सोबत इथे किती आपल्याकडे 3 j सोबत इथे किती आहे -4 प्लस हा k घेतला मी कॉमन k सोबत इथे किती आपल्याकडे -1 k सोबत इथे किती आपल्याकडे 2 म्हणजे आपल्याकडे i * 2 + 1 3 प्लस j * 3 - 4 -1 प्लस k * -1 + 2 1 म्हणजे आपल्याकडे 3i ± -1j + 1k वेक्टर a + वेक्टर b। तसंच वेक्टर a - वेक्टर b काढू मग आपण। वेक्टर a - वेक्टर b = तर वेक्टर a बघू काय आहे वेक्टर a आहे आपल्याकडे 2i + 3j - 1k मध्ये मायनस साइन। वेक्टर b आहे आपल्याकडे 1i - 4j + 2k दिला मी 2i + 3j - 1k मायनस नंतर आतमध्ये मल्टिप्लाय +1 आहे तर काय होईल -1 आहे मायनसचा काय होईल प्लस प्लसचा काय होईल मायनस। i दोन ठिकाणी येतात i काढला मी कॉमन i सोबत इथे किती आहे 2 i सोबत इथे आहे -1 प्लस j इथे किती आहे j सोबत 3 इथे किती आहे j सोबत 4 प्लस k घेतला मी कॉमन k सोबत इथे किती आहे -1 k सोबत इथे किती आहे -2 म्हणजे आपल्याकडे i * 2 - 1 1 प्लस j * 3 + 4 7 प्लस k * -1 - 2 -3 म्हणजे आपल्याकडे 1i + 7j - 3j आला आपल्याकडे वेक्टर a - वेक्टर b। वेक्टर a + b आणि वेक्टर a - b आला दोन्ही आले याचा काय करणार आपल्याला क्रॉस। हा क्रॉस काढणार आहे सिंपली आपण इथे काढून घेऊ क्रॉस काढणार म्हणजे लिहितो मी इथं वेक्टर a + वेक्टर b क्रॉस वेक्टर a - वेक्टर b यांचा क्रॉस काढणार क्रॉस काढणार आहे ते लिहून घ्या i j k। त्यानंतर आता वेक्टर a + b चे कोएफिशिएंट लिहून घ्यायचे। वेक्टर a + b काय 3 - 1 1 तिला मी 3 - 1 1 नंतर वेक्टर a - b चे कोएफिशिएंट वेक्टर a - b चे कोएफिशिएंट 1 7 - 3 1 7 - 3 लिहिले कोएफिशिएंट लिहिले डिटर्मिनंट सॉल्व करायचा। पहिल्या लाइन मधला एलिमेंट लिहायचा काय पहिल्या लाइन मधला एलिमेंट i त्यानंतर इथे डिटर्मिनंट मध्ये लिहायचे -1 मधल्या लाइनचा एलिमेंट j इथे लिहायचा डिटर्मिनंट प्लस शेवटच्या लाइनचा एलिमेंट काय आपल्याकडे k आणि इथं डिटर्मिनंट। ज्या लाइन मधला एलिमेंट घेतला ते उभी नाडी लाइन सोडून द्यायची। पहिल्या लाइन मधला i घेतला ते उभी लाइन आणि नाडी लाइन दिली सोडून काय लाइन आपल्याकडे वापर -1 1 7 - 3 -1 1 7 -3 मधल्या लाइन मधला एलिमेंट घेतला जे हे उभी लाइन आणि नाडी लाइन दिली सोडून काय आपल्याकडे 3 1 1 3 3 1 3 1 1 -3 शेवटच्या लाइन मधला एलिमेंट घेतला की हे उभी लाइन आणि नाडी लाइन दिली सोडून काय आपल्याकडे 3 1 3 -1 1 7 पुढे करू आपण सॉल्व i * यांची करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 × -1 3 मध्ये -10 7 × 1 7
मायनस जे इंटू याची क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 9 मध्ये मायनस 3 1 मल्टिप्लाय बाय 1 1 प्लस के इंटू 7 मल्टिप्लाय बाय 3 21 मध्ये मायनस 3 1 मल्टिप्लाय बाय मायनस 1 मायनस 1 आपल्याकडे I इंटू 3 मायनस 1 म्हणजे इंटू मायनस जे इंटू मायनस 9 मायनस 1 मायनस 10 प्लस के इंटू हा 21 मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे आपल्याकडे ट्वाइस आहे मायनस मायनस काय होईल प्लस 10 जे प्लस 21 प्लस 1 22 के हा आपल्याला विचारला होता काय आला आपल्याकडे वेक्टर ए प्लस वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू चेक करा किती आला आपल्याकडे 2y प्लस 10 जे प्लस 22 के झाला प्रॉब्लेम सॉल्व सर्वदा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या टर्मिनल आले यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन I इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 3 मल्टिप्लाय बाय मायनस 1 3 मध्ये मायनस 10 7 मल्टिप्लाय बाय 1 7 मायनस जे इंटू मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 9 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 1 1 प्लस के इंटू 7 मल्टिप्लाय बाय 3 21 मध्ये मायनस 10 1 मल्टिप्लाय बाय मायनस 1 मायनस 1 आपल्याकडे I इंटू 3 मायनस 7 मायनस 4 मायनस जे इंटू मायनस 9 मायनस 1 मायनस 10 प्लस के इंटू 21 मायनस मायनस काय आहे प्लस म्हणजे आपल्याकडे मायनस 4 आहे मायनस मायनस प्लस 10 जे प्लस 21 प्लस 1 22 के आला आपल्याकडे वेक्टर ए प्लस वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू लिहून घ्या सगळ्या आपल्याकडे मायनस 4 आहे प्लस 10 जे प्लस 22 के झाला प्रॉब्लेम सॉल्व सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम फाइंड अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द वेक्टर पहिला वेक्टर दिला आणि दुसरा वेक्टर दिलेला आहे युनिट वेक्टर काढणं आहे आपल्याला माहित आहे पर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू वेक्टर ए आणि वेक्टर बी जर काढायचा असेल तर काय असते प्लस मायनस वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी डिवाइडेड बाय त्याचा काय असते मॅग्निट्यूड तर दोन वेक्टर दिलेले आहे पहिला काय वेक्टर आहे तर येथे मी वेक्टर ए इक्वल्स टू चेक करा किती आपल्याकडे वेक्टर जे प्लस 2k वेक्टर जे प्लस 2k दुसरा काय आहे वेक्टर बी इज इक्वल टू I प्लस जे तर आपल्याला युनिट वेक्टर काढायचे तुम्ही युनिट वेक्टर काय आहे परपेंडिक्युलर टू वेक्टर ए आणि वेक्टर बी हा काढणं इज इक्वल टू काय असते प्लस मायनस वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी डिवाइडेड बाय काय घ्यायचा त्याचा मॅग्निट्यूड वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी त्याला द्यायचं इक्वेशन 1 म्हणजे पहिले वेक्टर ए क्रॉस बी काढणार काढून घेऊ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू लिहून घ्यायचा I जे के त्यानंतर वेक्टर ए वेक्टर ए चे कोएफिशिएंट I नाही आहे यामध्ये तर काय घ्यायचा 0 जे सोबत किती आहे आपल्याकडे 1 जे सोबत किती आहे आपल्याकडे 2 वेक्टर बी I सोबत किती आहे 1 जे सोबत किती आहे 1 के नाही आहे तर काय घ्यायचा 0 पहिल्या लिहायचा पहिल्या लाईन मधला एलिमेंट आहे डिटर्मिनंट लिहून घ्यायचा मध्ये मायनस साइन दुसऱ्या लाईन मधला एलिमेंट जे डिटर्मिनंट प्लस तिसऱ्या लाईन मधला एलिमेंट के आणि शेवटी डिटर्मिनंट ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी आडवी लाईन द्यायची सोडून I उभ्या या लाईन मध्ये येते आणि आडव्या या लाईन मध्ये येते काय आलं मग आपल्याकडे 1 2 1 0 तर दिला मी 1 2 1 0 मधला एलिमेंट घेतला जे उभ्या या लाईन मध्ये आणि आडव्या या लाईन मध्ये काय आलं आपल्याकडे 0 2 1 0 0 2 1 0 शेवटच्या लाईन मध्ये हा के ज्या लाईन मध्ये येते ते उभी लाईन आणि आडवी लाईन त्याची सोडून लाईन आपल्याकडे 0 1 1 1 0 1 1 1 म्हणजे आता I इंटू यांच्याकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 0 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 2 2 मायनस जे इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 मल्टिप्लाय बाय 0 0 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 2 2 प्लस के इंटू 1 मल्टिप्लाय बाय 0 0 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 1 1 याला मग I इंटू 0 मायनस 2 म्हणजे मायनस 2 मायनस जे इंटू 0 मायनस 2 म्हणजे मायनस 2 प्लस के इंटू 0 मायनस 1 मायनस 1 म्हणजे आपल्याकडे मायनस 2 आहे मायनस मायनस प्लस 2j प्लस मायनस मायनस 1k आला वेक्टर ए क्रॉस बी डिवाइडेड बाय काय पाहिजे त्याचा मॅग्निट्यूड पण घेऊ काढू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड जर काढणार आहे तर काय करायचं तो वेक्टर ए क्रॉस बी त्याच्या कोएफिशिएंटचा अंडर रूट मध्ये करायचा स्क्वेअर वेक्टर ए क्रॉस बी हा आला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी त्याचे कोएफिशिएंट बघा काय आयता किती आहे -2 तर -2 चा स्क्वेअर प्लस जे चा आहे 2 तर 2 चा स्क्वेअर प्लस त्याचा -2 याचा 2 याचा किती आहे -1
-1 देईल इथे -1 चा स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये -2 चा स्क्वेअर येईल आपल्याकडे 4 प्लस 2 चा स्क्वेअर येईल आपल्याकडे 4 -1 चा स्क्वेअर 1 म्हणजे किती येईल आपल्याकडे 9 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 त्यामुळे बाहेर किती येईल 3 म्हणजे आता आपल्याकडे वेक्टर A क्रॉस वेक्टर B आता आपल्याकडे 3 मग आता इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 बघा काय आहे आपल्याकडे युनिट वेक्टर perpendicular to vector A and vector B is equal to plus minus vector A cross vector B divided by magnitude of vector A cross vector B. लिहिलं मग मी plus minus vector A cross vector B. तर vector A cross vector B आहे बघा -2y plus 2j minus 1k -2y plus 2j minus 1k divided by the magnitude बघा किती आला आपल्याकडे झाला प्रॉब्लेम सॉल्व सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर आपल्याकडे प्रॉब्लेम नंबर 4 पहिले वेक्टर ए दिलेला आहे लिहून घेतो मी वेक्टर ए इक्वल्स टू 2y 1j 3k त्यानंतर आहे वेक्टर बी वेक्टर बी इज इक्वल टू 1i 2j 1k आपल्याला फाइंड वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 असा वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड 5 आहे आणि तो वेक्टर आहे आणि वेक्टर बी ला काय आहे परपेंडिक्युलर याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं आपण तेव्हा युनिट होता युनिट वेक्टर होता म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड किती होता 1 आता याचा मॅग्निट्यूड किती दिलेला आहे 5 तर लिहितो मी वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 वेक्टर मॅग्निट्यूड 5 परपेंडिक्युलर टू वेक्टर A and वेक्टर B काय आहे मग आपल्याकडे प्लस मायनस वेक्टर A क्रॉस वेक्टर B डिवाइड बाय काय घ्यायचा त्याचा मॅग्निट्यूड वेक्टर A क्रॉस वेक्टर B चा मॅग्निट्यूड आणि याचा मॅग्निट्यूड किती दिलेला आपल्याला इथं त्याला इक्वेशन नंबर 1 तर पहिले वेक्टर A क्रॉस B काढून घेऊ वेक्टर A क्रॉस B इज इक्वल टू इथे लिहायचा I मग लिहायचा J त्यानंतर लिहायचा K पहिले वेक्टर A चे कोएफिशिएंट 2 1 3 2 1 3 वेक्टर B चे कोएफिशिएंट 1 2 1 पहिल्या लाइन मधला एलिमेंट लिहून घ्यायचा डिटरमिनंट मध्ये -3 मधल्या लाइन मधला एलिमेंट डिटरमिनंट प्लस शेवटच्या लाइन मधला एलिमेंट डिटरमिनंट पहिल्या लाइन मधला एलिमेंट लिहिला मी आहे ज्या लाइन मधला एलिमेंट घेतला ते उभी आडवी लाइन द्यायची सोडून उभी आहे उभ्या लाइन मध्ये आणि आडव्या लाइन मध्ये काय आहे आपल्याकडे 1 3 2 1 मधल्या लाइन मधला एलिमेंट j हे उभी लाइन आणि आडवी लाइन दिली सोडून लाइन आपल्याकडे 2 3 1 1 2 3 1 1 शेवटच्या लाइन मधला k दिले उभी आडवी लाइन सोडून काय आहे आपल्याकडे 2 1 1 2 2 1 1 2 याचा मग I * याची करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय बाय 1 1 मध्ये -5 -2 मल्टिप्लाय बाय -3 6 j * 1 मल्टिप्लाय बाय 2 2 मध्ये -10 1 मल्टिप्लाय बाय -3 -3 प्लस k * -2 मल्टिप्लाय बाय 2 -4 मध्ये -3 1 मल्टिप्लाय बाय 1 1 म्हणजे आपल्याकडे I * 1 6 5 j * 2 माइनस काय होईल प्लस 3 प्लस k * -4 -1 -5 तर साइडला लिहितो मी त्यानंतर वेक्टर A क्रॉस वेक्टर B इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे -5 I * -5 j * 2 plus 3 5 plus k * -5 हे लिहून घ्या म्हणजे आपल्याकडे -5y -5j -5k इथपर्यंत झाला की मग काय पाहिजे ना वेक्टर A क्रॉस B ना त्याचा मॅग्निट्यूड काढायचा मॅग्निट्यूड काढतो मी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A क्रॉस वेक्टर B इज इक्वल टू याच्या कोएफिशिएंट का अंडर रूट मध्ये स्क्वेअर पावर किती आहे -5 तर -5 चा स्क्वेअर j चा कोएफिशिएंट -5 चा स्क्वेअर k चा कोएफिशिएंट -5 चा स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये -5 चा स्क्वेअर 25 म्हणजे याला काय लिहिता येणार आपल्याकडे 75 म्हणजे काय येईल आपल्याकडे 3 मल्टिप्लाय बाय 25 25 3 75 3 कशाचा स्क्वेअर आहे का नाही 25 कशाचा 5 चा 5 वाला बाहेर अंडर रूट मध्ये किती येईल आपल्याकडे 3 हा आला वेक्टर A क्रॉस वेक्टर B मॅग्निट्यूड याचा इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 बघा काय आपल्याकडे वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 वेक्टर ऑफ magnitude 5 perpendicular to
टू काय होता आपल्याकडे प्लस मायनस 5 इंटू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी डिवाइड बाय त्याचा मॅग्निट्यूड वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू प्लस मायनस 5 इंटू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मायनस 5y मायनस 5j मायनस 5k डिवाइडेड बाय वेक्टर ए क्रॉस बी चा मॅग्निट्यूड 5 अंडर रूट 3 हा 5 पर गेट कॅन्सल म्हणजे चेक करू आपण किती येते आपल्याकडे इज इक्वल टू प्लस मायनस हा 5 गेला कॅन्सल देन मायनस 5y मायनस 5j मायनस 5k डिवाइडेड बाय अंडर रूट मध्ये किती आपल्याकडे 3 चला प्रॉब्लेम सॉल्व सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर आहे नेक्स्ट प्रॉब्लेम त्याआधी फॉर्म्युले अँगल बिटवीन टू वेक्टर दोन वेक्टर मधले जर अँगल काढणे आपल्याला तर डॉट प्रोडक्ट जर घेणार कोणता वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय आपल्याकडे मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी इनटू cos थीटा जर दोघांचा क्रॉस घ्यायचा असेल आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ते मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी इनटू sin थीटा डॉट मध्ये येते cos थीटा क्रॉस मध्ये येते sin थीटा तर प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला फाइंड द अँगल बिटवीन वेक्टर ए आणि वेक्टर बी दोघांमधला अँगल फाइंड करणार आहे आपल्याला तर वेक्टर ए डॉट बी दिलेला आहे आपल्याला लिहून घ्या तुम्ही वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आपल्याला अंडर रूट 3 सेकंड आहे आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आपल्याकडे 2y प्लस j प्लस 2k जर अँगल फाइंड करणार आपल्याला वेक्टर ए डॉट बी माहिती पाहिजे तर आपल्याकडे वेक्टर ए डॉट बी आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी माहिती पाहिजे आपल्याला वेक्टर ए क्रॉस बी दिलेला आहे मॅग्निट्यूड माहिती नाही तर मॅग्निट्यूड घेऊ आपण काढून मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मॅग्निट्यूड कसा काढतो आपण अंडर रूट मध्ये याच्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर आय सोबत किती आहे 2 तर 2 चा स्क्वेअर जे सोबत किती आहे काही नसला म्हणजे 1 चा स्क्वेअर के सोबत किती आहे 2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर येते आपल्याकडे 4 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे अंडर रूट मध्ये येईल 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी त्यानंतर आपल्याला अँगल फाइंड करना आहे आपल्याला सर्वात आधी डॉट प्रोडक्ट माहिती पाहिजे वेक्टर ए डॉट वेक्टर बी वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय असते बाबा ते फॉर्म्युला दिला पहिला वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय आहे मॉड ऑफ वेक्टर ए इनटू मॉड ऑफ वेक्टर बी इनटू cos थीटा या cos थीटा द्यायला खाली पाठवून देन आपल्याकडे मॉड ऑफ वेक्टर ए वेक्टर ए डॉट वेक्टर बी डिवाइडेड बाय cos थीटा इज इक्वल टू काय वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर इनटू मॉड ऑफ वेक्टर बी याला इक्वेशन नंबर 1 एकदा डॉट आणि एकदा क्रॉस दिलेला आहे मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू काय असते क्रॉस प्रोडक्ट वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चा मॉड वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी इनटू sin थीटा मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी इनटू sin थीटा जसं इथे कॉसला खाली पाठवलं तसं इथे sin ला पाठवा मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी डिवाइडेड बाय sin थीटा इज इक्वल टू वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी आणि इक्वेशन 2 इक्वेशन 1 आणि 2 ची जर आपण कंपॅरिझन केली तर दोघांची रेफरन्स सेम आहे बघा मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी मॉड ऑफ वेक्टर बी राइट हँड साइड सेम असेल लेफ्ट हँड साइड सेम घ्यायची त्यांची तर तुम्ही फ्रॉम हे लिहून घेता नोटबुक मध्ये लिहितो मी इथं त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 राइट हँड साइड सेम आहे लेफ्ट हँड साइड सेम लिहायची लेफ्ट हँड साइड काय आपल्याकडे वेक्टर ए डॉट वेक्टर बी डिवाइडेड बाय cos थीटा इज इक्वल टू याची लेफ्ट हँड साइड वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी डिवाइडेड बाय sin थीटा व्हॅल्यू काय काय म्हणजे आपल्याकडे मॉड ऑफ वेक्टर ए डॉट बी किती आपल्याकडे अंडर रूट 3 डिवाइडेड बाय cos थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी किती आपल्याकडे 3 डिवाइडेड बाय sin थीटा या साइनला जर इकडे पाठवलं तर आपल्याकडे अंडर रूट 3 sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा इज इक्वल टू 3 हा साइन इकडे पाठवला तर कुठे जाईल मला ते अंडर रूट 3 sin अपॉन cos काय होते tan थीटा इज इक्वल टू 3 या अंडर रूट 3 ला तिकडे पाठवा कुठे जाईल मला tan थीटा इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय अंडर रूट 3 आता आपल्याला माहिती आहे x असेल तर x लिहिलेलं आहे आपल्याला अंडर रूट x इनटू अंडर रूट x तसं 3 असेल तर 3 ला काय लिहिता येईल अंडर रूट 3 इनटू अंडर रूट 3 या वरच्या 3 ला लिहिलं मी अंडर रूट 3 इनटू अंडर रूट 3 होल डिवाइडेड बाय अंडर रूट 3 इकडे आहे आपल्याकडे tan थीटा अंडर रूट 3 घे कॅन्सल म्हणजे tan थीटा इक्वल्स टू अंडर रूट 3 तर tan थीटा इक्वल्स टू अंडर रूट 3 कोणत्या अँगलवर भेटते tan 60 वर tan 60 डिग्री
tan tan गेट कॅन्सल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री हे आपल्याला काढणं होतं लिहा मग शेवटी अँगल बिटवीन वेक्टर A and वेक्टर B इज किती आला आपल्याकडे 60 डिग्री झाला प्रॉब्लेम सॉल्व सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम त्यानंतर फाइंड वेक्टर 5 नंबर म्हणला फर्स्ट वेक्टर u डॉट v काढणं आहे आपल्याला जर वेक्टर u डॉट v आता वेक्टर a डॉट v च्या ठिकाणी काय a च्या ठिकाणी घेतला त्याने u आणि b च्या ठिकाणी काय घेतला त्याने p म्हणजे काय लिहितं मॉड ऑफ वेक्टर u मॉड ऑफ वेक्टर p cos थीटा किती बनतात मग वेक्टर u हा वेक्टर v इथे काय मग आपल्याकडे वेक्टर u इथे काय आपल्याकडे वेक्टर डॉट प्रोडक्ट काढणार आहे आपल्याला मॉड ऑफ वेक्टर u मॉड ऑफ वेक्टर v माहित पाहिजे मॉड ऑफ वेक्टर u पण माहित आहे मॉड ऑफ वेक्टर v पण माहित पाहिजे पण आपल्याला माहित पाहिजे cos थीटा तर cos थीटा नाही आहे आपल्याकडे तर तो दिलेला आहे तो लिहून घ्यायचा आधी लिहून घेतो आपल्याकडे मॉड ऑफ वेक्टर u आहे मॉड ऑफ वेक्टर u आहे आपल्याकडे 2 मॉड ऑफ वेक्टर v आहे आपल्याकडे 5 त्यानंतर आपल्याकडे मॉड ऑफ वेक्टर u क्रॉस वेक्टर v आहे आपल्याकडे 1 हा जो दिलेला आहे तो हा दिलेला आपल्याला क्रॉस लिहून घेतो मॉड ऑफ वेक्टर u क्रॉस वेक्टर v चेक करा बरं काय फॉर्म्युला मॉड ऑफ वेक्टर u क्रॉस वेक्टर v मॉड ऑफ वेक्टर u मॉड ऑफ वेक्टर v sin थीटा मॉड ऑफ वेक्टर u मॉड ऑफ वेक्टर v sin थीटा आपल्याकडे लिहू वेक्टर u क्रॉस वेक्टर v चा मॉड किती आपल्याकडे इज इक्वल टू वेक्टर u किती आपल्याकडे मॉड 2 वेक्टर v मॉड ऑफ वेक्टर v किती आपल्याकडे 5 sin थीटा आता यानंतर खाली पाठवला तुम्ही 8 इज इक्वल टू 5 चा किती आपल्याकडे 10 sin थीटा काढण्याचा 10 ला पाठवा खाली 8 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू sin थीटा म्हणजे sin थीटा इज इक्वल टू 8 म्हणजे काय होते 4 मल्टिप्लाय बाय 2 10 म्हणजे काय होते 5 मल्टिप्लाय बाय 2 2 टू गेट कॅन्सल sin थीटा इज इक्वल टू किती आला आपल्याकडे 4 बाय 5 पण आपल्याला डॉट प्रोडक्ट काढणं आहे वेक्टर u डॉट वेक्टर v काढणं आहे cos थीटा माहित पाहिजे तर cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू चेक करा काय असते 1 sin स्क्वेअर थीटा तो लिहितो मी cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 sin स्क्वेअर थीटा लिहिला मी 1 sin स्क्वेअर तर sin थीटा किती आपल्याकडे 4 बाय 5 तो 4 बाय 5 याचा काय आपल्याकडे स्क्वेअर 1 वरचा स्क्वेअर घेतला 16 खालचा स्क्वेअर घेतला तर 25 क्रॉस मल्टिप्लाय करा 25 मल्टिप्लाय बाय 125 -16 डिवाइडेड बाय 25 लिहितो मी cos square theta is equal to काय लागणार 25 16 9 divided by 25 तर लिहिलं मी cos square theta is equal to 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा 25 कशाचा आहे 5 चा म्हणजे त्याचा स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट घेतला स्क्वेअर काय होते कॅन्सल इकडून राहील आपल्याकडे cos theta is equal to स्क्वेअर रूट घेतला की स्क्वेअर कॅन्सल होते समोर भेटते प्लस मायनस काही आपल्याकडे 3/5 आला cos theta आपल्याला डॉट काढणार आहे डॉट प्रोडक्ट वेक्टर u डॉट वेक्टर v चेक करा बरं काय फॉर्म्युला वेक्टर u डॉट वेक्टर v मॉड ऑफ वेक्टर u मॉड ऑफ वेक्टर v cos थीटा तर लिहितो मी मॉड ऑफ वेक्टर u किती आपल्याकडे 2 मॉड ऑफ वेक्टर v आहे आपल्याकडे 5 इनटू cos थीटा किती आपल्याकडे प्लस मायनस 3/5 हा 5 कॅन्सल म्हणजे काय प्लस मायनस हा 2 मल्टिप्लाय बाय 3 6 ते आपल्याला काय म्हणतो मॉड ऑफ वेक्टर u डॉट वेक्टर v त्याला प्लस मायनस 6 सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर 5 नंबर मधला सेकंड वेक्टर u क्रॉस वेक्टर v काढणं आहे आपल्याला दिलेला आहे मॉड ऑफ वेक्टर u आपल्याकडे आहे 10 मॉड ऑफ वेक्टर v आहे आपल्याकडे 2 आणि वेक्टर u डॉट v आहे आपल्याकडे 3 आता मॉड ऑफ वेक्टर u क्रॉस v करण्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे मॉड ऑफ वेक्टर u क्रॉस v मॉड ऑफ वेक्टर v इनटू sin थीटा मॉड ऑफ वेक्टर u पण दिलेला आहे मॉड ऑफ वेक्टर v पण दिलेला आहे पण sin थीटा नाही आहे u एक मॉड ऑफ वेक्टर u आहे मॉड ऑफ वेक्टर v आहे पण sin थीटा नाही आहे तर sin थीटा काढू वेक्टर u डॉट v दिलेला आहे आपल्याला माहित आहे वेक्टर u डॉट वेक्टर v चेक करा काय असते वेक्टर u डॉट वेक्टर v काय असते मॉड ऑफ वेक्टर v इनटू cos थीटा वेक्टर u डॉट v किती आपल्याकडे 12 इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर u किती आपल्याकडे 10 इनटू मॉड ऑफ वेक्टर v किती आपल्याकडे 2 इनटू cos थीटा म्हणजे किती 12 इज इक्वल टू याला काय पाठवू 10 into 2 तर 10 into 2 पाठवला मी खाली
इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे cos थीटा, म्हणजे cos थीटा इज इक्वल टू 12 म्हणजे काय होते आपल्याकडे 6 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय 10 into 2 2 गेट कॅन्सल. cos थीटा इज इक्वल टू 6 म्हणजे काय होते 3 मल्टिप्लाय बाय 2 10 म्हणजे काय होते 5 मल्टिप्लाय बाय 2 2 2 कॅन्सल, म्हणजे cos थीटा इज इक्वल टू 3/5 आला cos थीटा. पण आपल्याला काय आहे वेक्टर u क्रॉस वेक्टर v त्यासाठी sin थीटा माहिती पाहिजे. तर sin थीटा काढता फॉर्म्युला काय sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर थीटा. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर थीटा. तर लिहिलं मी 1 - cos स्क्वेअर थीटा. तर cos थीटा किती आपल्याकडे 3/5 याचा काय आपल्याकडे स्क्वेअर. इथे लिहितो मी sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - 3 चा स्क्वेअर किती 9 5 चा स्क्वेअर 25 करा क्रॉस मल्टिप्लाय 25 मल्टिप्लाय बाय 1 25 minus 9 divided by 25 25 minus 9 16 divided by 25 16 divided by 25 आ गया आपका sin स्क्वायर थीटा. तो sin स्क्वायर थीटा इक्वल्स टू 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा 25 कशाचा स्क्वेअर होता म्हणजे 8 चा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर स्क्वेअर काय होईल कॅन्सल या साइडने राहील sin थीटा इज इक्वल टू समोर भेटत असते प्लस मायनस 4/5. स्क्वेअर रूट कॅन्सल झाला की समोर दोन व्हॅल्यू भेटतात प्लस मायनस. आला आपल्याला काय करणार आहे वेक्टर u मॉड ऑफ वेक्टर u क्रॉस वेक्टर v चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे मॉड ऑफ वेक्टर u क्रॉस वेक्टर v चा मॉड ऑफ वेक्टर u मॉड ऑफ वेक्टर v इनटू sin थीटा. तर लिहिलं ना मॉड ऑफ वेक्टर u किती आहे आपल्याकडे 10 into mod of vector v किती आपल्याकडे 2 into sin theta आपल्याकडे प्लस मायनस 4/5 5 चा 1 5 5 दुनी 10 म्हणजे किती आपल्याकडे 2 into 2 into प्लस मायनस 4 2 into 2 4 म्हणजे काय आपल्याकडे 4 into प्लस मायनस 4 म्हणजे आपल्याकडे mod of वेक्टर u क्रॉस वेक्टर v इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 4 16 आणि समोर काय आपल्याकडे झाला प्रॉब्लेम सॉल्व. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर 6 प्रूव्ह दॅट जर प्रूव्ह दॅट चे प्रॉब्लेम असेल तर हे घ्यायचे LHS आणि काय म्हणून दाखवायची RHS. LHS घेतल्यानंतर आपण जर RHS आणून दाखवले तर झालं प्रूव्ह. तर त्याआधी क्रॉस प्रोडक्ट यामध्ये क्रॉस दिसत आहे ना तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये लक्षात ठेवायचं वेक्टर I क्रॉस वेक्टर I वेक्टर J क्रॉस वेक्टर J वेक्टर K क्रॉस वेक्टर K इज इक्वल टू किती येते आपल्याकडे 0. म्हणजे सेम वेक्टर क्रॉस सेम वेक्टर असेल पहा I आहे इथे आहे मदत क्रॉस आहे J आहे तर J आहे K आहे तर K आहे काय आहे ते 0. आणि जर चेंज झालेला असेल I J किंवा J K किंवा K I क्रॉस असेल तर किती येते 1. बघू आपण प्रॉब्लेम सॉल्व करून LHS घेऊ. तर घेतले मी LHS सॉल्व करू आपण. हे घेतले मी LHS लेफ्ट हँड साइड आपल्याकडे 2 वेक्टर A मायनस वेक्टर B क्रॉस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये वेक्टर A प्लस वेक्टर B खालीला मी 2 सर्वात आधी आपण सॉल्व करू. वेक्टर A ना क्रॉस घ्या पहिल्या सोबत त्याला आपल्याकडे वेक्टर A क्रॉस पावर काय वेक्टर A प्लस वेक्टर B म्हणजे वेक्टर A चा क्रॉस घेतला ब्रॅकेट सोबत आता मायनस वेक्टर B चा मायनस वेक्टर B क्रॉस वेक्टर A प्लस वेक्टर B वेक्टर A ना पूर्ण ब्रॅकेट सोबत क्रॉस घेतला नंतर वेक्टर B ना पूर्ण ब्रॅकेट सोबत क्रॉस घेतला म्हणजे आपल्याकडे 2 इनटू ब्रॅकेट मध्ये वेक्टर A ना करा आतमध्ये क्रॉस वेक्टर A क्रॉस वेक्टर A नंतर इथे करा काय आपल्याकडे प्लस वेक्टर A क्रॉस वेक्टर B नंतर मायनस B ना करा क्रॉस याच्या सोबत मायनस वेक्टर B क्रॉस वेक्टर A वेक्टर B इथे करा काय आपल्याकडे मायनस वेक्टर B क्रॉस वेक्टर B. आपल्याला सेम वेक्टर जर रिपीट झाला पहा I J J K K म्हणजे सेम जर असेल वेक्टर तर काय ते आन्सर 0. पॉवर काय आपल्याकडे 2 इनटू वेक्टर A क्रॉस वेक्टर A काय आहे आपल्याकडे सेम आहे 0 वेक्टर A क्रॉस वेक्टर B मायनस हा इथे काय आपल्याकडे मायनस वेक्टर B क्रॉस वेक्टर A इथे काय सेम काय आहे हा 0 म्हणजे आपल्याकडे 2 ब्रॅकेट मध्ये वेक्टर A क्रॉस वेक्टर B मायनस वेक्टर B क्रॉस वेक्टर A. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे थर्ड आपल्याकडे जर असेल वेक्टर I क्रॉस J आपण जर मागे पुढे केले तर समोर मायनस साइन येते पहा या J ला जर मी सपोज समोर आणला I ला जर मागे नेलं तिथे काय येते समोर मायनस साइन. तसंच जर इथे आपल्याकडे असतं वेक्टर B क्रॉस वेक्टर A त्याला असतं मग मायनस वेक्टर A क्रॉस वेक्टर B हे यांची जर आपण पोझिशन चेंज केली मागे पुढे केले तर समोर कोणते साइन येते मायनस. इथे चेक करा आता टोटल वेक्टर A क्रॉस
वेक्टर बी मागे पुढे गेला ते मायनस, काय हा मागे पुढे गेला समोर कोणती साईन मायनस, काय मग आपल्याकडे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. हा या आणला आणि म्हणाला नंतर मग समोर काय आला मायनस, म्हणजे 2 टाइम वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, हे मायनस मायनस काय होईल प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, हा 2 टाइम हा वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, हा पहिल्यांदा हा दुसऱ्यांदा ऍडिशन केलं की 2 टाइम वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, 2 मल्टिप्लाय बाय 2 4, 4 वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी झालं. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवणार काय मग आपल्याकडे आर एस झालं. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. 7 नंबरचा प्रॉब्लेम वेक्टर ए दिलेला आहे लिहिला मी, वेक्टर बी दिलेला आहे लिहिला, वेक्टर सी दिलेला आहे लिहिला, हे आपल्याला करणार आहे व्हेरीफाय. एलएचएस क्यू सॉल्व करून आरएचएस क्यू सॉल्व करू, दोघांचे आन्सर जर सेम आला तर व्हेरीफाय झालं. तर लेफ्ट हँड साइड मध्ये काय आहे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर सी, आपल्याकडे वेक्टर ए आहे वेक्टर बी आहे वेक्टर सी आहे, वेक्टर बी प्लस सी नाही आहे तर तो काढून घेऊ. वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू वेक्टर बी आहे आपल्याकडे 4i मायनस 3j प्लस k प्लस वेक्टर सी आपल्याकडे i मायनस j प्लस 2k. i घेतला मी कॉमन, i सोबत इथे किती आहे आपल्याकडे 4, i सोबत इथे काही नसला म्हणजे किती आपल्याकडे 1 प्लस j घेतला मी कॉमन, j सोबत इथे आहे मायनस 3, इथे काही नसला म्हणजे किती आहे आपल्याकडे ते मायनस साइन आणि 1 प्लस k घेतला मी कॉमन, k सोबत इथे काही नसला म्हणजे 1, इथे किती आहे k सोबत 2, म्हणजे आपल्याकडे 4 प्लस 1 i into 5 plus j into minus 3 minus 1 minus 4 plus k into 1 plus 2 3, म्हणजे आपल्याकडे 5y plus minus minus 4j plus 3k. हा आपल्याकडे वेक्टर b plus वेक्टर c. आता वेक्टर b plus वेक्टर c का वेक्टर a सोबत क्रॉस घेणार आहे, तिथे घेऊ आपण वेक्टर a क्रॉस वेक्टर b plus वेक्टर c इज इक्वल टू इधर लिहितो पहिले लिहायचा i नंतर लिहायचा j नंतर लिहायचा k. तर पहिले वेक्टर आहे तर वेक्टर a चे कोएफिशिएंट काय नसला म्हणजे इथं 1 हा -2 आणि 3 1 -2 आणि हा 3. वेक्टर b प्लस वेक्टर c चे कोएफिशिएंट 5 4 3 5 4 3. पहिल्या लाईन मधला एलिमेंट लिहिला मी नाही, त्यानंतर डिटर्मिनंट मधले मायनस ते मधल्या लाईन मधला एलिमेंट j डिटर्मिनंट प्लस शेवटच्या लाईन मधला एलिमेंट k आणि शेवटी डिटर्मिनंट. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला ते उभी आडवी लाईन द्यायची सोडून, हा i उभ्या या लाईन मध्ये येते आणि आडव्या या लाईन मध्ये येते, काय राहिलं मग आपल्याला -2 3 -4 3 -2 3 -4 3. मधला एलिमेंट जे उभ्या या लाईन मध्ये आणि आडव्या या लाईन मध्ये येते, काय राहिलं मग 1 3 5 3 1 3 5 3. शेवटच्या लाईन मधला एलिमेंट k, हे उभी लाईन आणि हे आडवी लाईन, काय राहिलं आपल्याकडे 1 -2 5 -4. पुढे करू आपण सॉल्व, हा i into 3 मल्टिप्लाय बाय -2 -6 मध्ये मायनस आहे -4 मल्टिप्लाय बाय 3 -12 मायनस j into 3 मल्टिप्लाय बाय 1 3 -5 मल्टिप्लाय बाय 3 15 प्लस k into -4 मल्टिप्लाय बाय 1 -4 मध्ये मायनस आहे 5 मल्टिप्लाय बाय -2 -10. म्हणजे आपल्याकडे i into -6 मायनस काय आहे प्लस 12 minus j into 3 minus 15 minus 12 plus k into -4 minus काय आहे plus 10. म्हणजे आपल्याकडे i into -6 plus 12 6 minus j into -12 plus k into -4 plus 10 6. म्हणजे आपल्याकडे काय आहे 6 आहे मायनस काय आहे plus 12 j plus 6 k. याला इक्वेशन नंबर 1. कारण लेफ्ट हँड साइड केली आपण सॉल्व, सर्वात इक्वेशन लिहून घ्या. एचएस केली आपण सॉल्व, आता करू आरएचएस. पहिले वेक्टर a क्रॉस b पाहिजे नंतर वेक्टर a क्रॉस c पाहिजे, दोघांची काय पाहिजे ऍडिशन. तर पहिले वेक्टर a क्रॉस b करू. वेक्टर a क्रॉस वेक्टर b इज इक्वल टू आधी लिहायचा i नंतर j आणि नंतर k. पहिले वेक्टर a चे कोएफिशिएंट इथे काही नसला म्हणजे 1, इथे किती आहे -2, इथे किती आहे 3. वेक्टर b चे कोएफिशिएंट 4 -3 आणि 1 4 -3 1. पहिल्या लाईन मधला एलिमेंट i डिटर्मिनंट मध्ये मधल्या लाईन मधला एलिमेंट j डिटर्मिनंट, शेवटच्या लाईन मधला एलिमेंट k आणि शेवटी डिटर्मिनंट. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभ्या आडव्या लाईन द्यायची सोडून i उभ्या या लाईन मध्ये आडव्या लाईन मध्ये दिला सोडून काही -2 3 -3 1 -2 3 -3 1. मधला एलिमेंट j हे उभ्या लाईन आडव्या लाईन दिले सोडून
1 3 4 1 1 3 4 1 शेवटच्या लाईन मध्ये एलिमेंट के उभी लाईन आणि आडवी लाईन त्याला आपल्याकडे 1 -2 4 -3 1 -2 4 -3 तर हा क्रॉस मल्टिप्लाय I into 1 multiplied by -2 -2 minus sign -3 multiplied by 3 -9 minus j into 1 multiplied by 1 1 मध्ये minus sign 4 multiplied by 3 3 plus k into cross multiply करा -3 multiplied by 1 -3 मध्ये minus sign 4 multiplied by -2 -8 म्हणजे आपल्याकडे I into -2 minus minus काय आहे +9 minus j into 1 -12 -11 plus k into -3 minus काय आहे +8 म्हणजे आपल्याकडे I into -2 + 9 7 minus j into -11 plus k into -3 -8 5 म्हणजे आपल्याकडे 7 आहे minus काय आहे +11j प्लस काय आहे आपल्याकडे 5k आला वेक्टर A क्रॉस वेक्टर B तसं वेक्टर A क्रॉस वेक्टर C वेक्टर A क्रॉस वेक्टर C इज इक्वल टू पहिले लिहायचा I नंतर लिहायचा J नंतर काय लिहायचा K वेक्टर A चे कोएफिशिएंट काय वेक्टर A 1 -2 3 1 -2 3 नंतर आहे वेक्टर C तर वेक्टर C चे कोएफिशिएंट 1 -1 2 1 -1 2 पहिले डिटरमिनंट I पहिल्या लाइन मधला एलिमेंट डिटरमिनंट मध्ये मधला लाइन मधला एलिमेंट डिटरमिनंट प्लस k शेवटच्या लाइन मधला एलिमेंट डिटरमिनंट तर ज्या लाइन मधला एलिमेंट घेतला उभी नाडी लाइन त्याची जोडून हा I उभ्या या लाइन मध्ये आणि आडव्या लाइन मध्ये दिलेला जोड काही -2 3 -1 2 -2 3 -1 2 मधल्या लाइन मधला एलिमेंट j ज्या लाइन मध्ये येते जे उभ्या या लाइन मध्ये आडव्या या लाइन मध्ये काय आला आपल्याकडे 1 3 1 2 1 3 1 2 शेवटच्या लाइन मधला एलिमेंट के हे उभी लाइन आणि आडवी लाइन दिली सोडून देईन आपल्याकडे 1 -2 1 -1 करू आपण सॉल्व I into क्रॉस मल्टिप्लाय करा 2 multiplied by -2 -4 मध्ये -10 -1 multiplied by 3 -3 minus j into 2 multiplied by 1 2 मध्ये -10 1 multiplied by 3 3 plus k into -1 multiplied by 1 -1 मध्ये -10 1 multiplied by -2 -2 म्हणजे आपल्याकडे I into हा -4 माइनस काय आहे +3 minus j into 2 -3 -1 plus k into -1 हा माइनस काय आहे प्लस राहील आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे I into -4 + 3 -1 minus j into -1 plus k into -1 + 2 1 म्हणजे आपल्याकडे -1 आहे माइनस काय आहे +1j + 1j आता वेक्टर A क्रॉस B प्लस काय करणार वेक्टर A क्रॉस C काढून घेऊ आपण किती येते वेक्टर A क्रॉस वेक्टर B प्लस वेक्टर A क्रॉस वेक्टर C तर वेक्टर A क्रॉस वेक्टर B चेक करा किती आला असं वेक्टर A क्रॉस वेक्टर B 7 आहे 11j 5k 7 आहे 11j + 5k तर वेक्टर A क्रॉस वेक्टर C वेक्टर A क्रॉस वेक्टर C -1 आहे +1j + 1k I घेतला मी कॉमन I सोबत इथे किती आहे 7 इथे किती आहे सोबत -1 प्लस j घेतला मी कॉमन j सोबत इथे किती आहे 11 इथे किती आहे j सोबत 1 प्लस k घेतला मी कॉमन k सोबत इथे किती आहे 5 आणि इथे किती आहे k सोबत 1 म्हणजे आपल्याकडे काय येतं I into 7 - 1 6 j into 11 + 1 12 plus k into 5 + 1 6 म्हणजे आपल्याकडे 6 आहे plus 12j plus 6k then that equation number 2 इक्वेशन 1 आणि 2 चा जर सेम आला का आपण 1 मध्ये का 6 आहे 12j 6k 2 मध्ये 6 आहे 12j 6k सेम आहे मग इथे काय फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मध्ये दोघांची राइट हँड साइड सेम आहे लेफ्ट हँड साइड सेम असेल लेफ्ट हँड साइडची पावर काय वेक्टर A क्रॉस वेक्टर B प्लस वेक्टर C इज इक्वल टू इक्वेशन 2 त्याची साइड पहा काय वेक्टर A क्रॉस वेक्टर B प्लस वेक्टर A क्रॉस वेक्टर C हेच काय करणार आपल्याला व्हेरीफाय करणार झालं सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या